नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावतीत रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक सुरू. जागा जिंकण्यासाठी फायनल गेम प्लॅनवर मंथन. बैठकीला राणा, खोडके, घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित. छत्रपती संभाजीनगरात रास्ता रोको आंदोलन. काँग्रेसच्या वतीनं केम्ब्रिज चौकात रास्ता रोको आंदोलन. खतं मिळवण्यासाठी केलेलं ॲप बंद करण्यासाठी आंदोलनकर्त्यांची मागणी. माजी खासदार संजय पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित. 30 जूनला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार घर वापसी. सांगलीत भाजपाची ताकद आणखी वाढणार. धाराशिव विधान परिषदेत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटलांनी घेतली तानाजी सावंतांची भेट. भेटीमुळे महायुतीमध्ये असलेला अंतर्गत कलह दूर झाल्याच्या चर्चा. बारामतीच्या इंदापूरमध्ये गावठी पिस्तलसह युवक ताब्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला पकडलं. पिस्तूल, मॅगझिन आणि जिवंत काडतुस जप्त. छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज औद्योगिक परिसरात प्लास्टिक स्क्रॅपला आग. अग्निशमन दलाच्या वेगवान कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात. पुण्यातील शिरूरमध्ये तरुणाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू. दरम्यान विद्युत वाहिनीवरील तारा आणि खांब जीर्ण झाल्यानं अपघात घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप. भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण. मॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचं ऐतिहासिक अनावरण. राष्ट्रपती धर्मवीर गोकुल यांच्या हस्ते पार पडलं अनावरण. सिंधुदुर्गवासियांना आता अस्सल कोकणी मेव्याची चव चाकता येणार. कणकवली पंचायत समितीच्या माध्यमातून गावठी आठवडी बाजाराचे आयोजन. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभ हस्ते या बाजाराचा शुभारंभ. पुण्यात चित्रपट प्रमोशन कार्यक्रमादरम्यान गोंधळ. शहीद कपूर, प्रीती सेनॉन आणि रश्मिका मंदाना यांच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दीमुळे गोंधळ. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.